आणि लहान मुलांच्या पण स्क्रीन टाइम मिनिमम ठेवला पाहिजे. राईट. 2 वर्षापर्यंत बिलकुल स्क्रीन टाइम नाही. खरं तर ह्याची मोठ्याने गरज आहे, फक्त आपण मुलांसाठी सेल्फ कंट्रोलची गरज आहे. सेल्फ कंट्रोलची गरज आहे. क्लिनिंग त्यांनी जे दिलेला क्लॉथ असतं त्यांनीच क्लीन केलं पाहिजे. नाहीतर आपण जर आपले रुमाल, ओढणी, साडी ह्यांनी पुसलं तर मग त्याच्यावर स्क्रॅचेस येणारच आहेत. आपल्याला खरंच नंबर आता मला दिला डॉक्टरांनी. मी डोळ्याच्या दवाखान्यातून चष्म्याच्या दुकानात गेलो तर बिईंग अ डॉक्टर मला सुद्धा माहित नसतं की मला कसा चष्मा करायचा आहे. सध्याचे आपले जे डिजिटल युग आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये नेहमी आता कॉमन कंप्लेंट्स घेऊन लोक काय काय येतात सध्या, की डोळ्यांच्या भोवती किंवा आतल्या बाजूने मेकअप करताना काय काळजी घ्यावी. आता ह्याला जर अवॉइड करायचं असेल तर स्क्रीन आपण कम्प्लिटली अवॉइड नाही करू शकत, पण आपण त्यातून ब्रेक घेऊ शकतो. म्हणजे मी काय सजेस्ट करते की आपले पापण्या वायपर सारखे असतात, ते आपले अश्रू स्प्रेड करतात. जर आपण ब्लिंक नाही केलं आणि हे अश्रू स्प्रेड नाही झाले आणि इव्हॅपोरेशन जास्त झालं तर कोरडेपणा येणार आहे. एकतर आपले टिअर्स म्हणजे अश्रू कमी बनतायत किंवा दुसरं ते नॉर्मल बनतायत पण मेंटेन होत नाहीत. सो तिरळेपणा हा बरेचदा नंबर बरोबर न दिल्यामुळे हा चालू होतो. वेळेत चेकअप न केल्यामुळे. लहान मुलांमध्ये जर आपल्याला चष्मा द्यायचा असेल तर सर्वात आधी तो फुल फ्रेम पाहिजे. फ्रेमलेस किंवा स्टायलिश फ्रेम्स बिलकुल ऍडवायसेबल नाही. मुलांमध्ये कॅटरॅक्टची सर्जरी सांगतात तर एवढ्या कमी वयामध्ये कसा काय कॅटरॅक्ट होईल असा एक जणांचा प्रश्न आहे. सर, एखाद्याला फॅमिलीला इच्छा असेल की आय डोनेशन करावं, नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला एपिसोड ऐकलं तर फक्त एका विषयावरती असा आहे की मागे आपण डोळा ह्या विषयावरती, डोळ्यांच्या तक्रार ह्या विषयावरती एक एपिसोड केला होता. पण आजच्या एपिसोडची स्पेशालिटी अशी आहे की डोळ्याचा एकच आजार असा न घेता डोळ्यासंबंधी असणारे अनेक आजार किंवा अनेक प्रश्न किंवा खरं तर खूप छोटे छोटे जे आपल्याविषयी ज्या मनामध्ये शंका असतात की डोळे खासतात का, डोळ्यामध्ये ड्रायनेस का येतो, चष्मा कुठला घ्यावा किंवा डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर काय काळजी घ्यावी, असे बरेच प्रश्न आपल्याला त्याविषयी असतात. तर त्यामधीलच काही प्रश्न घेऊन एक नवीन एपिसोड करू आमच्या डोक्यामध्ये प्लॅन आला. तर आपल्या आजच्या गेस्ट आहेत डॉक्टर तेजस्विनी किरपेकर. ह्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत आणि गेली काही वर्ष त्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर आपण आता भेटूयात डॉक्टर तेजस्विनी यांना. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी किरपेकर. मी पुण्यात प्रॅक्टिसिंग ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, ॲडल्ट आणि पीडियाट्रिक कॅटरॅक्ट सर्जन आणि स्क्विंट स्पेशलिस्ट आहे. तर आमच्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. तर जसं आपण मागच्या वेळी चर्चा केली तेव्हा ठरलं होतं की डोळ्याचे जे प्रश्न असतात त्यात एक आजारापेक्षा बाकी छोटे छोटे प्रश्न लोकांचे खूप असतात. तर तशानेच आजचा आपला एपिसोड राहील आणि ह्या एपिसोड नंतरही बरेच जणांचे आणखी प्रश्न येतील तर त्याची उत्तर आपण देऊया. तर एक सगळ्यात बेसिक लोकांचा प्रश्न असतो की आता मोबाईल आले, त्यानंतर स्क्रीन टाईम वाढलाय, हे वाढले ते वाढले. तर सध्याचे आपले जे डिजिटल युग आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये नेहमी आता कॉमन कंप्लेंट्स घेऊन लोक काय काय येतात सध्या. सो आता स्क्रीन टाइम हा अनअवॉइडेबल आहे, त्याच्याशिवाय आपलं काम होऊ शकत नाही. पण आपल्याला त्याबरोबर लाईफस्टाईल चेंजेस करणं हे खूप गरजेचं आहे. सो ह्याचे मेन आपले तक्रारी काय असतात? डोळे दुखणं, डोकं दुखणं, डोळे लाल होणं, कोरडे पडणं आणि सर्वात कॉमन ह्याचं आहे ग्रिटी सेन्सेशन म्हणतो, म्हणजे डोळ्यात काहीतरी कचरा गेलाय असं रफ काहीतरी सेन्सेशन डोळ्यामध्ये येणं. हे सर्वात कॉमन कंप्लेंट्स आहेत. आता ह्याला जर अवॉइड करायचं असेल तर स्क्रीन आपण कम्प्लिटली अवॉइड नाही करू शकत, पण आपण त्यातून ब्रेक घेऊ शकतो. म्हणजे मी काय सजेस्ट करते की एका तासातून फक्त 2 मिनिटं तुम्ही तुमच्यासाठी द्यायचे. सो 20 ते 30 मिनिटं झाले की 1 मिनिटासाठी तुम्ही लांब बघायचंय. लोक काय करतात, स्क्रीन बंद करतात आणि दुसरी काहीतरी ऑफिस डेस्क ऍक्टिव्हिटी करायला लागतात. मग जवळच्या जे मसल्स असतात, जे जवळच्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण वापरतो, त्यांना ब्रेकच मिळत नाही. सो स्क्रीन बंद करून वाचन नाही करायचंय. स्क्रीन बंद करून जवळपास एखादी खिडकी असेल तर सर्वात लांब जिथे आपल्याला बघता येईल ते 1 मिनिटभर बघायचंय आणि मग परत तुम्ही तुमची ऍक्टिव्हिटी करू शकता. दुसरं म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीकडे खूप फोकस करून बघितलं
म्हणजे ते वाचन असो किंवा तुमची स्क्रीन असो, तेव्हा जे स्टेअर करतो आपण फोकस करताना त्याच्यात आपला ब्लिंकिंग कमी होतं. नॉर्मली आपण एका मिनिटात 12 ते 16 वेळेला ब्लिंक करत असतो, आणि जेव्हा आपण वाचन करतो किंवा स्क्रीनकडे बघतो हे 50% कमी होतंय. सो आपले पापण्या वायपर सारखे असतात, ते आपले अश्रू स्प्रेड करतात. जर आपण ब्लिंक नाही केलं आणि हे अश्रू स्प्रेड नाही झाले आणि इव्हॅपोरेशन जास्त झालं तर कोरडेपणा येणार आहे. त्यामुळे कॉन्शियसली आपण लक्षात ठेवून ब्लिंक केलं पाहिजे. तिसरं म्हणजे लुब्रिकंट आय ड्रॉप्स वापरायला हवेत. त्याच्यात जर आपण लॉंग टर्म वापरणार असू तर प्रिझर्वेटिव्ह फ्री मिळतात, ते वापरायला हवेत. आणि शेवटचं म्हणजे रेग्युलर आय चेकअप करून बरोबर चष्म्याचा नंबर घातला पाहिजे. जर नंबर चुकीचा असेल तर हा ताण वाढणार आहे. ओके. आणि त्यानेच पुढचा प्रश्न हाच होता की ड्राय आईज जे सारखे आजकाल तक्रारी वाढल्यात, त्या सगळ्याची हीच कारण आहेत का? तर जेव्हा डोळे कोरडे पडतात त्याचे मेन 2 कारण आहेत. एक तर आपले टिअर्स म्हणजे अश्रू कमी बनतायत, किंवा दुसरं ते नॉर्मल बनतायत पण मेंटेन होत नाहीत. आता हे कमी का बनतील? एकतर ऑटोइम्युन डिसीजेस असू शकतात, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असू शकतात, किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी नंतर म्हणजे लॅसिक नंतर नर्व्स जे कट होतात त्यामुळे ही कमी बनू शकतात. पण मोस्ट कॉमन जे ह्याचं कारण आहे हे आहे मेंटेन न होणं. म्हणजे स्क्रीन टाईममुळे, ब्लिंकिंग कमी झाल्यामुळे, कॉन्स्टंटली तुम्ही एसी मध्ये आहात किंवा कोरड्या जागी आहात, डोळ्यावर सारखं वारं आहे, त्यामुळे इव्हॅपोरेशन जास्त होतंय. आणि ह्याच्यात सर्वात कॉमन म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सेस युजर जे ओव्हर यूज करतात कॉन्टॅक्ट लेन्स आणि ते घालून बरेचदा झोपतात, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढतात. आणि पापण्यांमध्ये जे ग्लँड्स असतात जे आता मी सांगितलं ते फॅटी लेअर सिक्रेट करतात, त्याच्यामध्ये जर डिस्फंक्शन असेल तर हे बऱ्याच लोकांमध्ये असतं. ह्याला आपण मेबोमियन ग्लँड डिस्फंक्शन असं म्हणतो. आता हे मेबोमियन ग्लँड्स काय करतात? फॅटी लेअर सिक्रेट करतात. आपल्याला माहिती आहे फॅटला आपण हीट प्रोव्हाइड केली, गरम शेक दिला तर ते मेल्ट होणार आहे. तर पापण्यांना रोज एकदा तरी जर आपण जेंटल वॉर्म कंप्रेशन, गरम शेक दिला तर बरेचदा हे बाहेरच्या अश्रूंचे जे लेअरचे प्रॉब्लेम असतात हे सॉल्व्ह होतात. जर यात इन्फेक्शन असेल तर आपण ते तेवढ्यापुरते अँटीबायोटिक आय ड्रॉप्स देऊन ट्रीट करतो. आणि जर आयलिड हायजीन मेंटेन केली नसेल, पापण्या जर अस्वच्छ असतील तर त्यांना आयलिड क्लेन्झर वाईप्स मिळतात, फोमिंग क्लेन्झर मिळतात, त्यांनी ते स्वच्छ केले पाहिजे. आणि कधी कधी ओमेगा 3 फॅटी ऍसिड सप्लिमेंटेशननेही ह्याच्यात मदत होते. पण या एवढ्या ह्याच्यामध्ये कमी झालं नाही तर पुढे आणखी त्याला काही आहे? पुढे त्याला पंक्टल प्लग्स किंवा बाकी परमनंट सोल्युशन्स असतात, आणि आपण लॉंग टर्म थेरपी पण देतो, ज्यांनी हे क्रॉनिक जे इन्फ्लमेटरी मायक्रो इन्फ्लमेशन म्हणतो आपण, कोरडा राहिला डोळ्याची त्वचा तर त्याच्यामध्ये थोडी थोडी मायक्रो इन्फ्लमेशन ही आपल्याला अशीच डोळ्यांनी दिसत नाही, ही आम्हाला आमच्या मशीनमध्ये दिसते. आणि मग ती कमी करण्यासाठी आपल्याला वेगळे ड्रॉप्स तात्पुरते द्यावे लागतात. आता पुढचा जो मेन आपला होतो म्हणजे तुमचं कामही बरेचसे लहान मुलांच्या डोळ्यांचे प्रश्न ह्याच्याविषयी होतं. ते 2-3 प्रश्न आहेत लोकांचे की मुलांमध्ये जे लहान मुलांमध्ये कॉमन डोळ्याचे प्रॉब्लेम दिसतात, तर काही जणांना हे आश्चर्य वाटलं की मुलांमध्ये कॅटरॅक्टची सर्जरी सांगतात, तर एवढ्या कमी वयामध्ये कसा काय कॅटरॅक्ट होईल असा एक जणांचा प्रश्न आहे. सो लहान मुलांमध्ये कॅटरॅक्ट होतो आणि तो कंजनायटल असू शकतो म्हणजे जन्मतः असू शकतो, डेव्हलपमेंटल म्हणजे जसं वय वाढतंय पहिल्या 10-15 वर्षात होऊ शकतो. आणि ह्याचे कारण कंजनायटलचं आईला प्रेग्नेंट असताना कुठलं इन्फेक्शन झालं असेल, ताप येऊन रॅश आली असेल तर होतं, किंवा कन्सॅग्युइनस मॅरेज म्हणजे नात्यात लग्न झालं असेल तर त्याच्यात कॅटरॅक्ट जास्त कॉमन असतात. डेव्हलपमेंटल पण हेच 2 कारणं आहेत. ॲडिशनली एक इम्पॉर्टंट कारण आहे की ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट, की काही मार लागल्यामुळे कॅटरॅक्ट झाला आहे. हे 3 महत्वाची कारणं आहेत लहान मुलांमध्ये कॅटरॅक्ट होण्याची. पण त्यालाही ऑपरेशन आहे. तर जो लहान मुलांचा डोळा असतो तो अगदी लहान असतो, त्यात आपण अगदी छोटी लेन्स घातली तर तो डोळा जसा वाढणार आहे तशी ती लेन्स साईडला सरकेल, मग त्याचा उपयोग होणार नाही आणि आपण नंतर ती बदलू शकत नाही. आणि जर आपण त्या छोट्या डोळ्यामध्ये अडल्ट साईजची लेन्स घातली तर क्राउडिंग होणार आहे, म्हणजे तिथे काचबिंदू व्हायचे, प्रेशर वाढण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे शक्यतो 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या आधी जर आपलं कॅटरॅक्टचं ऑपरेशन लहान मुलाचं झालं तर आपण त्यात लेन्स घालत नाही, आपण त्यांना मग चष्मा देतो. आणि मग ते परत 1.5-2 वर्षाचे झाल्यावर डोळ्याचं माप घेऊन आपण लेन्स घालतो. आणि पुढचा विषय तो मुलांमध्ये असलेला तिरळेपणा, स्क्विंट जे आपण म्हणतो. सो तिरळेपणा हा बरेचदा नंबर बरोबर न दिल्यामुळे हा चालू होतो. वेळेत चेकअप न केल्यामुळे जर आळशी डोळा झाला आणि डोळ्याला दिसत नसेल, फोकस नसेल तर तो डोळा बाहेर जातो. बरेचदा हे अनुवंशिक पण असू शकतं की आई किंवा वडिलांना कोणाला तिरळेपणा असेल तर ते त्यांच्या मुलांमध्ये दिसू शकतं. आणि ह्याला चेक करूनच आपल्याला सांगता येऊ शकेल की ह्याला सर्जिकल ट्रीटमेंट गरज आहे का नाही.
प्रत्येक स्क्विंटला सर्जरी लागतेच अशी नाही. आणि सर्वात आधी आपण लेझी आय म्हणजे अँब्लायोपिया ट्रीट करतो आणि त्यानंतरच आपण सर्जिकल ऍडवाइस देतो. लेझी आय म्हणजे काय असतं? लेझी आय म्हणजे डोळ्यामध्ये ऑर्गॅनिक अनाटॉमिकली काहीच प्रॉब्लेम नाहीये, डोळा अगदी नॉर्मल आहे पण तरीही त्याला दिसत नाहीये. वेळेत नंबर न वापरल्यामुळे बरेचदा हे होतं. पण मग ते ट्रीटेबल असतं. सो वयाचे 6 ते 8 वर्ष हे गोल्डन पिरियड आहे, क्रिटिकल पिरियड आहे. तोपर्यंत लेझी आय ट्रीटमेंट जास्त इझिली होते, त्यानंतर थोडी अवघड होते. ओके. आता एक असा आजाराविषयी प्रश्न नाहीये, पण बऱ्याचदा कुठल्या डॉक्टरकडे केव्हा जावं, की आपल्याला समजा ताप आला तर आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो. तर एक जणांनी विचारले की असं कसं समजून घ्यायचं की कोणत्या वयात डोळ्याच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे, आणि म्हणजे लहानपण, 40 नंतर आणि वृद्धत्व, असे 3 ह्याच्यात प्रश्न विचारले त्यांनी. तर जन्मानंतर पहिला चेकअप पिडियाट्रिशियन किंवा न्यूरोनेटॉलॉजिस्ट करतो. ते ग्रॉसली डोळा बघून घेतात की वेल डेव्हलप्ड आहे, काही ॲबनॉर्मॅलिटी काही नाही आहे त्याच्यात. आणि सर्वात महत्त्वाचं या स्टेजला फक्त आपण एकच गोष्ट चेक करू शकतो, तो आहे रेड ग्लो. त्याला आपल्याला एक ऑफ्थॅल्मोस्कोप लागतो आणि ते बरेचदा केलं जातं हॉस्पिटलमध्ये की ग्लो नॉर्मल आहे, दोन्ही डोळ्यांचा सारखा आहे. जर तो अनइव्हन असेल, एका डोळ्यात ब्राईट असेल, एका डोळ्यामध्ये डल असेल, म्हणजे त्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग ते पुढे आपण तपासतो. यानंतर पुढचा चेकअप प्री स्कूलर, जर काही कंप्लेंट्स नसतील ग्रोथ फेजमध्ये तर प्री स्कूलर किंवा स्कूल ऍडमिशनच्या आधी अराउंड 3 वर्षाच्या वयाला आपण ते ऍडवाइस करतो. आणि त्यानंतर इयरली चेकअप शाळेत होत असतात, नसतील होत तर मग इयरली चेकअप केले पाहिजे. आणि अडल्ट्समध्ये 40 नंतर तर प्रेशर रेग्युलरली चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण ग्लॉकोमा हा एक असा सायलेंट किलर आहे की आपल्याला कळतही नाही की आपलं प्रेशर बरेचदा वाढलेलं आहे. ते चेक केल्यावरच आपल्याला कळणार आहे. सो रेग्युलर चेकअप, 40चा नंबर लागल्यावर दरवर्षी एकदा तरी प्रेशर चेक करायला, रेटिना चेक करायला यायला हवं. अच्छा. आणि अगदी त्या पुढचा टप्पा 60-65 नंतरचा, त्याच्यात जर काही एज रिलेटेड चेंजेस असतील, डायबिटीस असेल, डायबिटीसमुळे काही रेटिनामध्ये बदल असतील किंवा मॅक्युलामध्ये काहीतरी एज रिलेटेड बदल झालेले असतील तर आम्ही जास्त लवकर पण बोलवतो लोकांना, नाही तर वर्षातून एकदा योग्य आहे. आता डायबिटीसचाच विषय निघाल, त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे की डायबिटीस आणि डोळ्याचे आजार हा एक नेहमी असे त्याच्याविषयी खूप काळजीचा विषय म्हणून बोलला जातो. तर खरंच काय काळजी घ्यायला पाहिजे डायबिटीस डिटेक्ट झाल्यानंतर? सो डायबिटीस 2 प्रकार असतात, टाईप 1 आणि टाईप 2. जे लहान वयात ज्यांना डायबिटीस होतो त्यांनी डायग्नोज झाल्या वर्षातून एकदा रेटिना चेक करून घ्यायला पाहिजे. आणि ज्यांना नंतर होतो त्यांनी पहिल्या 5 वर्षातून एकदा आणि मग त्यानंतर इयरली चेक केला पाहिजे. जर त्यात काही फाइंडिंग्स निघाले, म्हणजे काही हिमरेजेस, ब्लड स्पॉट्स दिसले, कुठे काही प्रॉब्लेम दिसला, एक्झ्युडेट्स दिसले, तर मग आम्ही जास्त फ्रिक्वेंटली त्यांना बोलवतो. आणि जेवढा चांगला, आता डायबिटीस 3 भागांना अफेक्ट करतं, मेंदू, किडनी आणि डोळा. अर्ली डिटेक्ट झालं की आपण विजन वापरू शकतो आणि एक आयडिया मिळते डोळ्यातून की बाकी ठिकाणी, बाकी ऑर्गन्समध्ये कसा कंट्रोल आहे, काय चाललं असू शकेल कॅपिलरीज मध्ये. आता एक पुढचा आपण ज्याचा प्रश्न म्हणतो तो असा आहे की चष्मा तयार करायचा आहे, तर खरं तर हा खूप खरा विषय असा वाटतो, किरकोळ विषय, पण आपल्याला खरंच नंबर आता मला दिला डॉक्टरांनी, मी डोळ्याच्या दवाखान्यातून चष्म्याच्या दुकानात गेलो, तर बिईंग अ डॉक्टर मला सुद्धा माहित नसतं की मला कसा चष्मा करायचा आहे. तर त्याचे क्रायटेरिया काय, म्हणजे अगदी फ्रेम पासून ग्लासेस कसल्या असाव्यात. आणि पुढचा एक जणांचा प्रश्न की ज्या स्क्रीन फ्रेंडली ग्लासेस जे आपण काही वापरतो, त्या ब्ल्यू टिंट, ग्रीन टिंट ज्या काय आहेत, तो एक विषय, किंवा 40 नंतर जो आपण बायफोकल किंवा प्रोग्रेसिव्ह, ह्यामध्ये काय प्रेफरन्स कोणी द्यावा, त्याला कसा? आधी लहान मुलांमध्ये जर आपल्याला चष्मा द्यायचा असेल तर सर्वात आधी तो फुल फ्रेम पाहिजे. फ्रेमलेस किंवा स्टायलिश फ्रेम्स बिलकुल ॲडवायसेबल नाही आहे. लाईट वेट पाहिजे, अगदी हलका पाहिजे आणि फ्लेक्सिबल पाहिजे. ब्रेक रेझिस्टंट पाहिजे आणि स्क्रॅच रेझिस्टंट, पण ब्रेक प्रूफ आणि स्क्रॅच प्रूफ बनत नाही. कधी ना कधी स्क्रॅच येणार आहे आणि तो चष्मा तुटणार आहे, पण जास्तीत जास्त फ्लेक्सिबिलिटी असलेला घ्यावा, म्हणजे तो जास्त वेळ टिकेल. मोठ्यांमध्ये 3 प्रकारचे ग्लासेस असतात, एक सिंगल विजन, एक बायफोकल आणि प्रोग्रेसिव्ह. सिंगल विजन म्हणजे एक फोकस असतो, म्हणजे तुम्ही ठरवू शकता, पेशंट सांगू शकतो मला या डिस्टन्सला छान दिसलं पाहिजे, मग त्या डिस्टन्ससाठी ते नंबर देता येईल, पण त्यात रेंज नसते. रेंज म्हणजे त्या अंतराच्या थोडं पुढे आणि मागे दोन्हीकडे ब्लर दिसणार आहे, त्या एक्झॅक्ट अंतराला छान दिसणार आहे. बायफोकल ॲज द नाव जसं आपल्याला आहे, बाय म्हणजे त्याच्यात 2 डिस्टन्सेस असतात आणि ह्याच्यात आपण हवं तो डिस्टन्स देऊ शकतो. म्हणजे वरच्या भागामध्ये लांबचा आणि खालच्या डी सेगमेंटमध्ये रिडिंग, किंवा काही जणांना लांबचा आणि कम्प्युटरचा,
काही जणांना वरच्या भागामध्ये कम्प्युटरचा हवा असतो आणि खालच्या भागामध्ये रिडिंगचा हवा असतो, कारण कम्प्युटरमध्ये बघता बघता त्यांना काहीतरी वाचायचंही असतं. याप्रमाणे कस्टमाइज करून देऊ शकतो. पण ह्याच्यातही 2च फोकल पॉइंट्स आहेत, रेंज नाहीये, म्हणजे लांबपासून जवळपर्यंत कंटिन्युअसली छान दिसणार नाहीये. तिसरा जो आहे दॅट इज प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह मध्ये रेंज आहे, लांबपासून जवळपर्यंत प्रत्येक डिस्टन्स कव्हर्ड आहे, पण काही त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेजेस म्हणजे ऍडजस्टमेंट पिरियड थोडा जास्त असतो. त्या का असतो तो जास्त? सर्वात वरचा जो भाग असतो तो लांबच्यासाठी असतो आणि सर्वात खालचा एक असा गोल असतो जो जवळच्यासाठी असतो. आता या 2 सेगमेंट्स म्हणजे भागांना कनेक्टिंग एक एकदम नॅरो पॅसेज असतो, कॉरिडोर, प्रोग्रेसिव्ह कॉरिडोर म्हणतो आपण त्याला. आता हा एकदम बारीक असतो, त्या भागातून तुम्हाला किचनचा ओटा, कम्प्युटरचा डिस्टन्स हे छान दिसणार आहे. पण तेवढाच, जर तुम्हाला उजवीकडे बघून पटकन काही घ्यायचंय तर फक्त डोळा आपण असा साईडला केला की नाही क्लिअर दिसणार आहे, कारण साईडला 2 ब्लेंडिंग झोन्स असतात. हे ब्लेंडिंग झोन्स प्रत्येक प्रोग्रेसिव्ह चष्म्यामध्ये असतात. फक्त तुम्ही जेवढं प्रीमियम घ्याल तेवढे ते ब्लेंडिंग झोन्स लहान होतात, पण ते असणार आहेत. म्हणजे तुमचा प्रोग्रेसिव्ह कॉरिडोर अगदी बारीक किंवा थोडा वाईड एवढा असू शकतो. सो मान जास्त हलवावी लागते, नुसते असे डोळे हलवून साईडला बघून खूप क्लिअर दिसत नाही. थोडासा ऍडजस्टमेंट पिरियड लागतो, पण त्यात सगळे कव्हर होतात. आता कोटिंग्सचं आपण जर म्हणालो तर अँटी रिफ्लेक्टिव्ह किंवा ब्लू ब्लॉक, पोलराइड हे सगळे कोटिंग्सचे प्रकार आहेत. अँटी रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं? चष्म्याच्या सरफेसवर जो लाईट रिफ्लेक्ट होऊन लॉस्ट होतो, साधारण 5-10% असेल, तो होत नाही आणि जास्तीत जास्त लाईट आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचेल, आपल्याला समोरची जी गोष्ट आहे छान क्लिअर दिसेल. तर लोकांचं मिसकन्सेप्शन काय असतं? मी अँटी रिफ्लेक्टिव्ह चष्म्यात लावलंय म्हणजे मला कुठलेच रिफ्लेक्शनचा त्रास व्हायला नको. आता कम्प्युटरच्या सरफेसवर अँटी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग लावलं नसेल तर ते आपला चष्मा नाही ब्लॉक करणार आहे, तिथे रिफ्लेक्शन्स येणारच आहेत. फक्त चष्म्याच्या सरफेसवरचे रिफ्लेक्शन्स तो कमी करणार आहे. ह्याच्यात युजली स्क्रॅच रेझिस्टंट पण कोटिंग येत असतं. ब्लू ब्लॉक वर फार स्टडीज अजून झालेल्या नाही आहेत. किती फायद्याचं आहे हे माहिती नाही, पण फार काही डिसएडव्हान्टेजेस नाही आहेत. सो त्यामुळे वापरायला काही हरकत नाही, पण पेशंटवर आहे की त्यांना ते घ्यायचं आहे का नाही. असे काही प्रूव्हन ॲडव्हान्टेजेस नाही आहेत अजून स्टडीजमध्ये. आणि शेवटचा जो पोलराइड आहे, अतिशय जेव्हा ग्लेअर असतो, ज्यांना समुद्राच्या जवळ जायचे, तिथे लाईट जो पाण्यावरून रिफ्लेक्ट होतो किंवा बर्फावरून रिफ्लेक्ट होतो किंवा एकदम उन्हात जे बाहेर जातात, त्यांना ते पोलराइड सनग्लासेस खूप फायद्याचे होतात. अच्छा. किंवा मग चष्मा घेताना त्याचं क्लिनिंग आपण घरी करतो, तर त्याच्यासाठी काही काळजी घ्यायला पाहिजे? क्लिनिंग त्यांनी जे दिलेला क्लॉथ असतं त्यांनीच क्लीन केलं पाहिजे. नाहीतर आपण जर आपले रुमाल, ओढणी, साडी ह्यांनी पुसलं तर मग त्याच्यावर स्क्रॅचेस येणारच आहेत. आणि जे कोटिंग्स असतात, मी आता जे म्हणाले, ते एकदम थिन मेटॅलिक कोटिंग्स असतात. सो जेवढे ते क्वालिटी चांगली तेवढे ते जास्त लास्ट करणार आहेत, पण त्यांचा वेअर अँड टेअर असणार आहे आणि ते हळूहळू कमी होणार आहेत. आणि आपण जर त्या चष्म्याला उन्हात ठेवलं, गाडीत समोर ठेवलं तर ते क्रॅकही होऊ शकतात ते कोटिंग्स, आणि त्याच्यात थोडेसे डिफॉर्मिटीज पण येऊ शकतात. सो ती काळजी घ्यायला पाहिजे. आणि मग ॲडल्ट्स मध्ये फ्रेम घेताना काही गणित आहे का? प्रोग्रेसिव्हला मी रेकमेंड करते जरा सुरुवातीला मोठी फ्रेम घ्यावी, म्हणजे तो कॉरिडोर आणि स्पेस थोडेसे प्रोग्रेसिव्हचे ऍडजस्ट व्हायला इझी होतं. एकदा तुम्ही ऍडजस्ट झालात मग तुम्ही तुमची फ्रेम चूज करू शकता. पण सुरुवातीला अगदी बारीक फ्रेम घेतली प्रोग्रेसिव्हला फर्स्ट टाइम युजर्ससाठी तर मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. अच्छा, ओके. किती असं छोटा वाटणारा विषय, त्याच्याविषयी इतकी माहिती असते, हे खरंच फार महत्वाचं आहे. आता दुसरा एक प्रश्न एका तरुण मुलीने पाठवलाय की डोळ्यांच्या भोवती किंवा आतल्या बाजूने मेकअप करताना काय काळजी घ्यावी, काजळ लावणं योग्य आहे का, आणि डार्क सर्कल आहेत त्यासाठी काय करता येईल? तर पहिली गोष्ट, आतल्या बाजूनी डोळ्याच्या मेकअप नाही करायचा आहे. सो आपण जे वॉटर लाईन म्हणतो, मार्जिन असते, लिड मार्जिन, त्याच्या बाहेरच्या बाजूनी करायचा आहे. मार्जिनवरही शक्यतो करू नये. हे मेकअप आपल्याला कोणाबरोबर शेअर नाही करायचा आहे. एक्सपायरी डेट चेक करायची आहे, एक्सपायरी प्रोडक्ट्स काढून टाकायचे आहेत. जे असे चमकीवाले जाड पार्टिकल्सवाले मेकअप प्रोडक्ट्स असतात डोळ्याभोवती नाही वापरायचे. आणि झोपायच्या आधी हा मेकअप नक्की काढायचा आहे. आय सेफ क्लेन्झर्स मिळतात त्यांनी, किंवा डायल्युटेड बेबी शॅम्पू, किंवा कधी कधी एकदम बाहेरच्या बाजूला असेल तर पेट्रोलियम जेल वगैरे जे असते तेही वापरू शकतो. आणि पुढचा प्रश्न डार्क सर्कल्स बद्दल होता. सो डार्क सर्कल्स हे काही वेळेला जेनेटिक असतं. सर्वात महत्वाचं कारण आहे सन एक्सपोजर.
तर गॉगल वापरायला हवाय, सनस्क्रीन वापरायला हवंय. न्यूट्रिशन, झोप नाही झाली, न्यूट्रिशन नीट नसेल तर ह्यानी डार्क सर्कल्स होतात. स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा हा पण फॅक्टर आहे ज्याने डार्क सर्कल्स होतात. सो जर आपण आता क्रीम्स येतात, जेल्स येतात विच आर आय सेफ, ज्यांनी हे डार्क सर्कल्स कमी होतात. पण आता आपण फक्त इफेक्ट, सिम्पटम ट्रीट केला आणि कॉज ट्रीट नाही केला तर हे पुन्हा होणार आहे. त्यामुळे मी जे आता डिस्कस केलं हे सगळे फॅक्टर्स त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. गॉगल्स वापरायला पाहिजेत, सन एक्सपोजर मिनिमम केलं पाहिजे आणि मग आपण ट्रीट करू शकतो त्याला. गॉगलवरच एक जणांचा मागे असा प्रश्न मला बोलताना विचारते ना की गॉगल हे स्टाईल स्टेटमेंट आहे का खरंच त्याचा उपयोग होतो डोळ्यांसाठी? जर खूप बाहेर जात असतील तर नक्कीच उपयोग होतो. पोलराइड असतील तर ग्लेअर पण येणार नाही आणि डार्क सर्कल्स पण प्रिव्हेंट व्हायला खूप इम्पॉर्टंट आहे ते. आणि यातला काजळ एक भाग त्यातला राहिला. हो, काजळ वापरू शकतात, काहीच हरकत नाही, पण क्लीन केलं पाहिजे. आणि युजली एकदा तुम्ही एखाद्या ब्रँड तुम्हाला सूट झाला असेल तर तुम्ही चेंज नाही केलं पाहिजे. ब्रँड्समध्येही चेंज केल्यावर बरेच जणांना रिॲक्शन येतं. जर मेकअपचं काही काजळचे पार्टिकल्स किंवा पावडर आत गेलं तर त्याने क्रॉनिक अलर्जिक फॉलिक्युलर कंजंक्टिव्हायटिस असं होऊ शकतं आणि मग डोळे सारखे लाल होणं आणि त्यामुळे खाज येणं चालू होऊ शकतं. आणि त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताना खरं काय काळजी घेणं गरजेचं आहे? कॉन्टॅक्ट लेन्सेस जे वापरतात, आता कॉन्टॅक्ट लेन्सेसमध्ये 3 प्रकार असतात. डेली डिस्पोजेबल, मंथली डिस्पोजेबल आणि इयरली डिस्पोजेबल. जर क्वचित कोणी वापरत असेल महिन्यातून 8 ते 10 वेळेला तर डेली डिस्पोजेबल जास्त योग्य आहे, कारण मंथली डिस्पोजेबलवर इन्व्हेस्ट करण्यात काही तेव्हा अर्थ नाही आहे. डेली डिस्पोजेबल म्हणजे तुम्ही सकाळी घातला, संध्याकाळी काढून तो आपण टाकून देणार आहोत. त्याला क्लिनिंगचा काहीच प्रश्न येत नाही, फक्त हात स्वच्छ धुवायचे, कोरडे करायचे आणि मग कॉन्टॅक्ट लेन्स घालायचा. जर मंथली डिस्पोजेबल असेल तर त्याची एक रेजिम असते, त्याचं क्लिनिंग सोल्युशन येतं. हात स्वच्छ धुवून कोरडे करणं हे सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. कॉन्टॅक्ट लेन्स काढल्यावर त्याचे सोल्युशन आहे त्यांनी रब करायचं. जरी नो रब सोल्युशन असेल तरी त्यांनी नीट रब करायचं आणि नंतर रिन्स करायचं, म्हणजे धुवायचं त्या सोल्युशननी. त्यानंतर जी केस असते कॉन्टॅक्ट लेन्सची त्यात ते सोल्युशन, फ्रेश सोल्युशन घालायचं, आधीचं वापरलेलं वापरायचं नाही. आणि 4 ते 6 तास तरी हे कॉन्टॅक्ट लेन्सेस त्याच्यात सोक झाले पाहिजेत, भिजले पाहिजेत पुढच्या यूजच्या आधी. त्याने ते डिसइन्फेक्ट होतात आणि सेफ होतात वापरण्यासाठी. आणि परत घालायच्या आधी सेम क्लिनिंग रेजिम फॉलो करायचा आहे. आता पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे याविषयी खरं खूप लोकांना माहिती नाही किंवा बऱ्याचदा त्याविषयी खूप अज्ञान असतं. डोळे आम्हाला डोनेशन करायचे, बऱ्याच लोकांना फॉर्म भरायचे असतात किंवा त्याविषयी माहिती हवी असते. तर आय डोनेशन याविषयी काय आम्हाला सांगता येईल? आय डोनेशन म्हणजे आपण कॉर्निया जो असतो, आता हा समजा हा डोळ्याचा मॉडेल आहे, हा जो समोरचा ट्रान्सपरंट कॉर्निया आहे, हा कॉर्निया फक्त डोनेट केला जातो. अख्खा डोळा कधीच आपण ट्रान्सप्लांट करत नाही, कारण ह्याचे जे ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय असतो तो आपण रिकनेक्ट दुसऱ्याच्या डोळ्याबरोबर करू शकत नाही. सर एखाद्याला फॅमिलीला इच्छा असेल की आय डोनेशन करावं तर ते साधारण 4 ते 6 तासाच्या आधी निधन झाल्यानंतर आपल्याला करावं लागतं. त्यासाठी त्यांना जवळच्या हॉस्पिटल किंवा आय बँकला फोन करून इन्फॉर्म करावं लागेल. ते सांगतील की ते किती वेळात येत आहेत वगैरे. तेव्हा खोलीतला पंखा बंद ठेवायचा असतो, कारण बुबुळ आपल्याला कोरडं व्हायला नको आहे, पापण्या बंद ठेवायच्या असतात. आणि त्यानंतर ते कॉर्निया स्टोरेज मीडियामध्ये ठेवला जातो जो आपण रिट्राईव्ह केलेला आहे. आणि वेटिंग लिस्टमध्ये जे आपले रेसिपियंट्स असतात ज्यांना ह्याची गरज असते, ज्यांना कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे बुबुळावर काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि बाकी डोळा अगदी नॉर्मल आहे, या कारणामुळे दिसत नसतं, त्यांना हा कॉर्निया दिला जातो. तर एक शेवटचाच प्रश्न आहे की डोळ्यांचे फॉर गुड आय हेल्थ काय काय प्रकारे कशी काळजी घेता येईल? सर्वात महत्त्वाचं, खूप जणांना सवय असते सारखं डोळ्याला हात लावायची, ते लावू नये. जर तुम्हाला डोळे क्लीन करायचे असतील आधी आपले हात स्वच्छ केले पाहिजेत, मगच डोळ्यांना हात लावायचे. न्यूट्रिशन वाईज अँटीऑक्सिडंट्स जे इम्पॉर्टंट असतात डोळ्यासाठी त्याच्यात विटॅमिन ए, सी आणि विटॅमिन ई हे महत्त्वाचे आहेत. आता विटॅमिन ए कॉमनली एग योक म्हणजे अंड्यामधलं जे पिवळं असतं किंवा नॉनव्हेजमध्ये किंवा हिरव्या पालेभाज्यांमध्ये, गाजरामध्ये असतं. सो हे आपल्या डाएटमध्ये आपण बाय रोटेशन, रोज सगळंच खायला पाहिजे हे शक्य नाही आहे, पण बाय रोटेशन आपण खाल्लं पाहिजे. तर विटॅमिन सी सिट्रस फ्रूट्स, ऑरेंजेस सारखे ह्याच्यात असतं आणि ते आपण इन्क्लूड करू शकतो. ब्रोकोली इन्क्लूड करू शकतो. आणि विटॅमिन ई म्हणजे नट्समध्ये बरेचदा असतं, बदामामध्ये असतं, फ्लॅक्स सीड्स सगळ्या सीड्समध्ये असतं, ते
इन्क्लूड केलं पाहिजे. omega-3 फॅटी ॲसिड्स पण महत्त्वाचे आहेत. फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स किंवा फिश किंवा नाही कोणी हे खात असेल तर मग सप्लिमेंट्स ते घेऊ शकतात ह्याच्या रिलेटेड. आणि डोळ्यांचे व्यायाम वगैरे जे सांगतात त्यांनी काही फायदा कसा होतो का? फारसा फायदा माझ्या एक्सपिरियन्सने होत नाही, पण त्यात ते करण्यात काही नुकसान नाही, पण काही डोळ्यामध्ये घालू नये हा माझा ॲडवाइस आहे. गुलाब पाणी किंवा काही जण तूप घालतात, हे गरज नाहीये. डोळे आपले सेल्फ क्लेन्झिंग असतात आणि बाहेरून आपण काही घातलं किंवा टॅप वॉटरमध्ये आपण जर डोळा ब्लिंक करतात काही लोक, ते करू नये. अच्छा. किंवा जे सीझनल व्हेरिएशन्स असतात त्या कुठल्या कुठल्या सीझनमध्ये खास काळजी घ्यायची गरज आहे का, की पावसाळा आलाय उन्हाळ्यामध्ये काय घ्या, असे काय काळजी घ्या? उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना ड्रायनेसचा त्रास जास्त होतो, तर त्यामुळे लुब्रिकंट ड्रॉप्स ते चालू करू शकतात. ज्यांना ॲलर्जीच्या टेंडन्सीज आहेत त्यांना पावसाळ्यात जास्त त्रास होतो, मग त्यांना कधी कधी त्यावेळेला आपल्याला मेंटेनन्स ड्रॉप्स चालू करावे लागतात. अच्छा. किंवा लुब्रिकंट ड्रॉप जेव्हा एकदा डॉक्टर ऍडवाइस करतात ते त्यानंतर कंटिन्युअस आपण चालू ठेवणं योग्य आहे का त्यासाठी अधूनमधून फॉलोअप हवाय? जर ब्रेक आपण घेतला व्यवस्थित, जे मी डिजिटल आय स्ट्रेन बद्दल सांगितलं, तर लॉंग टर्म ड्रॉप्स वापरायला लागू नये. जर आपण ब्रेक घेत राहिलो, नीट ब्लिंक करत राहिलो, तर कोरडेपणा आपोआप बरा होणार आहे. जर नाही झाला तर मग लागू शकतात. पण जर आपण लॉंग टर्म वापरत असू तर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह फ्री किंवा सेफ प्रिझर्वेटिव्ह वाले ड्रॉप्स वापरायला पाहिजे. ओके. तर त्या सगळ्यातून एक शेवटी टेक अवे मेसेज असं काय सांगता येईल? टेक अवे मेसेज, एकतर रुटीन आपल्याला डोळे रेग्युलरली चेक करत राहायला पाहिजेत, न्यूट्रिशन नीट पाहिजे, झोप नीट पाहिजे, आणि डोळ्याचं प्रेशर 40 नंतर चेक करायचंय. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी शुगर नीट कंट्रोलमध्ये ठेवायची आणि वर्षातून एकदा तरी रेटिना चेकअप करून घ्यायचंय. ओके. आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे खूप मॉडर्न मेडिसिनमध्ये डेव्हलपमेंट होत आहेत, त्यांनी बरेचसे कॉम्प्लिकेशन्स वरती सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट देता येते, पण शक्यतो ती वेळ येऊच नाही ही काळजी तर कायम घेणं गरजेचं आहे. बरेचदा स्पेशली डायबिटीज सारखे जे एंड कॉम्प्लिकेशन्स असतात ते ट्रीटेबल नसतात, त्यामुळे ती वेळ येऊ नये त्याच्यासाठी आपण स्क्रीनिंग ऍडवाइस करतो, कारण आपल्याला ते कॉम्प्लिकेशन्स पर्यंत पोहोचायचं नाही. आणि लहान मुलांच्या पण स्क्रीन टाइम मिनिमम ठेवला पाहिजे. 2 वर्षापर्यंत बिलकुल स्क्रीन टाइम नाही असे गाईडलाईन्स आहेत. 2 ते 5 वर्ष 30 मिनिटं रोज सगळा मिळून स्क्रीन टाइम, आणि त्यापुढे चांगला स्क्रीन टाइम आणि वाईट स्क्रीन टाइम, गुड अँड बॅड स्क्रीन टाइम. चांगला म्हणजे काय, आता एज्युकेशनल आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीवरशी व्हिडिओ कॉल करताय, ते ठीक आहे. पण जर काही व्हिडिओ गेम्सच खेळत बसलाय त्यांनी काही फायदा नाही होणार आहे त्या मुलाला, मग तो कमी केला पाहिजे. ओके. खरं तर ह्याची मोठ्या नाही गरज आहे, फक्त आपण मुलांसाठी सेल्फ कंट्रोलची गरज आहे. तर चांगलं आपल्या आता आपण म्हणणे खूप, आणि बऱ्याचदा मला तर लक्षात आलं की आजारापेक्षा छोटे छोटे जे प्रश्न त्याच्या बाजूला असतात ना त्याच्यावरती चर्चा करून ती माहिती लोकांपर्यंत जाणं हा पॉडकास्टचा आमचा बऱ्याचदा हेतू असतो. तर ते आज आपल्या सर्व आमच्या शंकांची त्यातनं उत्तरं मिळाली. अजूनही काही काही प्रश्न नवीन नवीन येत राहतात, तर तशाने आम्हाला नक्कीच परत असा एखादा एपिसोड करायला आवडेल आणि पुन्हा भेटूया. तर आजच्या एपिसोडमधनं तुम्हाला आणखी काही प्रश्न सुचतील, कारण बऱ्याच जणांचं एक एपिसोडसाठी आम्ही अपील केलं की 25, 30, 40 प्रश्न येतात, त्यातले त्या वेळेला जेवढं आम्हाला सांगता येतील तेवढे प्रश्न आम्ही त्या एपिसोडमध्ये घेतो. ह्यानंतरही तुमचे काही प्रश्न असतील, यानंतर काही शंका असतील तर आपल्या अभिप्राय सेक्शनमध्ये नक्की कळवा, आम्ही नक्कीच तुम्हाला त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि आज आपण डॉक्टर तेजस्विनी यांना इथे त्या आल्या, तर आमच्या चॅनलवर हे धन्यवाद. थँक्यू.